रक्षाबंधन विशेष संतोषी माता जन्मकथा. रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते हे तर आपल्याला माहीतच आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की याच दिवशी आपल्या संतोषी मातेचा देखील जन्म झालाय? हो, एक अशी देवी जिला ना सोनं हवं, ना राजवाडा, ना वाद्यांचा गजर. तिला फक्त हवं मनातलं समाधान, शांतता आणि श्रद्धा. चला तर मग आजच्या या पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी आपण ऐकूया संतोषी मातेची अद्भुत उत्पत्ती कथा, जी आधारित आहे काही पौराणिक कथांवर. तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा, रक्षाबंधनाचा दिवस. संपूर्ण जगात बहिणी आपल्या भावांना राखी बांधत होत्या. पण ह्या दिवशी स्वर्गात काहीतरी वेगळं घडणार होतं. स्वतः श्री गणपती आपल्या सिंहासनावर बसले होते. ते देखील आपल्या बहिणीची आतुरतेने वाट बघत होते. तेवढ्यात त्यांची बहीण आली, सुंदर वस्त्रात, प्रसन्न हसत. तिने गणपतींच्या हातावर राखी बांधली, ओवाळलं आणि म्हणाली, भाऊ, माझं नेहमी रक्षण करत जा. गणपतीने आनंदाने आणि प्रेमाने तिला रक्षणाचं वचन दिलं. पण हे दृश्य पाहून तिथेच उभे असलेले गणपतीचे 2 पुत्र, शुभ आणि लाभ, मात्र थोडे उदास झाले. गणपतींनी त्या दोघांना जवळ बोलावून विचारले तर शुभ हळूच म्हणाला, बाबा, आम्हाला तर एकही बहीण नाही. लाभ म्हणाला, हो ना, मग आम्हाला कोण राखी बांधणार? गणपती हसले, पण त्यांना कळालं ही इच्छा अगदी निरागस होती. मुलांना केवळ एक बहीण नको होती, त्यांना एक स्नेहाचं, प्रेमाचं नातं हवं होतं. गणपतींनी ध्यान सुरू केलं. त्यांच्या देहातून दिव्य तेज प्रकट झालं. त्या तेजातून एका सुंदर कन्येचा जन्म झाला. ती कन्या खूप प्रसन्न दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, समाधान होतं आणि डोळ्यांत करुणा होती. गणपती म्हणाले, ही आहे तुमची बहीण. हिचं नाव असेल संतोषी. शुभ आणि लाभ खूप खुश झाले. त्यांनी तिच्याकडून राखी बांधून घेतली आणि वचन दिलं की आम्ही तुझं नेहमी रक्षण करू. त्या दिवसापासून संतोषी माता संतोष, समाधान आणि मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून ओळखली जाऊ लागली. तर मग आता या रक्षाबंधनाला भावाला राखी बांधण्यासोबतच मनोभावे संतोषी मातेचे नमनही कराल. जय संतोषी माता. काय कशी वाटली गोष्ट? कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला गोष्टीतला सर्वात जास्त आवडलेला क्षण कोणता? जर गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा, लगेच शेअर करा तुमच्या खास मंडळींना, कारण चांगल्या गोष्टी सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या वेळी आणू काहीतरी नवीन, काहीतरी खास.